इंद्रा यार, काय केलंस यार? तू कशाला मध्ये पडलास? तू किती चांगला वागलास ना तरी देशपांडे सरांना तुझा खरेपणा कधीच कळणार नाही। सत्तू यार, तो नयन कानविंदे आणि त्याची आई शलाकाजींना कोर्टात जाण्यापासून अडवत होते। तर नयनने देशपांडे सरांवर हात उगारला यार, मी कसा शांत राहणार होतो? सत्तू, मी जर तिथे नसतो ना तर त्या नयन कानविंदेने अख्ख्या फॅमिली सोबत हाणामारी केली। कोण रे तू? साहेब, इंद्राला सोडा साहेब, मी त्याचा मित्र आहे साहेब। इंद्राने खरंच काय नाही केलंय, प्लीज सोडा त्याला। तू निघ ना, तुला पण आत टाकेल। अहो साहेब, खरंच सांगतोय। अहो, इंद्रा देशपांडे सर आणि त्यांच्या मुलीला वाचवायला गेला होता। त्याने गुन्हा नाही केलाय, उलट त्याने देशपांडे सर आणि त्यांच्या मुलीचं शलाकाजींचं रक्षण केलंय। रक्षण कसलं रे? अरे रस्त्यावर मारामारी करत होता तो। नाही नाही साहेब, तुमचा गैरसमज होतोय। तुम्ही होता देशपांडे सरांना विचारा ना। अहो, तो नयन कानविंदे शलाकाजींना कोर्टात जाण्यापासून अडवत होता। त्यांच्या केसचा आज पहिला दिवस आहे ना साहेब। तर नयन कानविंदेवर ना घरगुती हिंसाचाराची केस आहे साहेब, विश्वास ठेवा। अहो, इंद्राना देशपांडे सरांनी शलाकाजींना वाचवायला मध्ये पडला। अरे ज्यांच्यासाठी हा मध्ये पडला ते का नाही आलेला सोडवायला? साहेब साहेब, खरंच सांगतोय मी, प्लीज सोडा ना इंद्राला, प्लीज। याला सोडायचं का नाही ना ते कोर्ट ठरवेल। तू इकडनं निघ। साहेब साहेब, फक्त 2 मिनिटं बोलू ना इंद्राशी, प्लीज 2 मिनिटं। ठीक आहे 2 मिनिटात तुझं बोलणं संपव आणि निघ इकडनं। इंद्रा यार, तुला म्हणालो ना, देशपांडे सर तुला समजून नाही घेणार इंद्रा। यार सत्तू, नाही काय नाही, हे बघ, तू त्यांच्यासाठी मध्ये पडलास ना, मग त्याने पोलिसांना येऊन सांगायला नको का? अरे तू नेहमी त्यांच्यासाठी उभा राहतोस, पण ते आज पाठ दाखवून निघून गेले। ते सोड यार इंद्रा, विचार कर, जयश्री काकूंना कळलं तू जेलमध्ये आहेस तर त्यांची काय अवस्था होईल? नाही सत्तू, आईला यातलं काही कळता कामा नाही। आईला खूप त्रास होईल, मी जेलमध्ये गेलो हे कळलं। नाही, जयश्री काकूंना नाही कळणार। देशपांडे सरांचं काय, ते काय नाही, मी देशपांडे सरांना जाब विचारणारच आहे। जो माणूस तुमच्यासाठी उभा राहतो त्याच्या वाईट काळात त्याला एकटं सोडणं हे तुमच्या तत्वात बसतं? नाही, तसं असेल ना तर तुमची तत्व ना चुलीत घाला। सत्तू, तसं नाही, असं तू काही करणार नाहीयेस। थांब इंद्रा, मी देशपांडे सरांना विचारणार म्हणजे विचारणारच। सत्तू सत्तू थांब, ऐक सत्तू। अरे वा, देशपांडे सर तुम्ही इथे? नाही, जेलमध्ये इंदिरा कसा दिसतो हे पाहायला आलात? सर लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण आज सगळं स्पष्ट बोलणार आहे। ज्या माणसाला तुम्ही आयुष्यभर माझा लाडका विद्यार्थी, माझा आदर्श विद्यार्थी म्हणून मिरवलत ना, त्याच्यावर आज वाईट वेळ आली। कोणामुळे? फक्त तुमच्यामुळे सर। तुम्हाला सगळ्यांनी समजावलं, पण तुम्हाला समजून घ्यायचंच नव्हतं। त्याच्याशी एवढं वाईट वागला तरी तो तुमच्या मदतीला आलाच। नयन कानविंदे मारणार होता तुम्हाला म्हणून मध्ये आला इंद्रा सर। विद्यार्थ्याने आपल्या लाडक्या सरांचं रक्षण केलं आणि त्या बदल्यात त्याला सरांकडून काय मिळालं? तर तोच विद्यार्थी जेलची हवा खातोय। वा देशपांडे सर, वा, मानलं तुम्हाला। सर, नमस्कार देशपांडे सर, मी पांडुरंग पवार, माझा मुलगा निखिल तुमच्याच शाळेमध्ये आहे। बर बर बर। सर तुम्ही आज इथे, काही अडचण आहे का? हो, माझ्या ओळखीतल्या एका व्यक्तीला तुम्ही अटक केली। हा माणूस का? याला तर इन्स्पेक्टर साहेबांनी उचललाय, कोर्टाजवळ मारामारी करत होता। कसं आहे, यानं केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी याला देणार। सर तुमच्यावर त्या नयन कानविंदेने हात उचलला म्हणून मी कसा शांत बसणार होतो सर? एक शब्दही बोलू नकोस, मी गुन्हेगारांशी बोलत नाही, पण आज मी तू केलेल्या गुन्ह्याची तुला शिक्षा देणार।
बरोबर आहे सर तुमचं. अशा गुंडांना शिक्षा मिळायलाच हवी. जय हिंद सर. इन्स्पेक्टर, इंद्रजित साळगावकरचा जामीन. फवाद, बाहेर काढा त्याला. देशपांडे सर, तुम्ही इथे सही करा. तू पण सही कर रे. आणि लक्षात ठेव, यापुढे मारामारीच्या भानगडीत पडू नकोस. सर तुम्हीच बोलला होता ना या गुंडाला शिक्षा व्हावी म्हणून, आणि तुम्हीच जामीन देऊन सुटका करताय. याची सुटका होणं शक्य नाही. हा माझा गुन्हेगार आहे, त्यामुळे मी याला कठोरातली कठोर शिक्षा देणार. सर मी पुन्हा एकदा माफी मागतो तुमची. पुन्हा असं नाही घडणार सर. सर ऐका तर. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा. कार्तिक, तुला वेड लागलाय का? ए मुक्ता, तोंड बंद कर तुझं. हे काय झालंय? अरे कार्तिक, का असा वागतोयस? अरे काय? आई बघ ना कसा वागतोय हा. कार्तिक, काय चाललंय? वेड लागलाय तुला? इंद्रानी मेहनतीने कमवलेली बक्षीस आहे ती. तू तर तुझ्या आयुष्यात काही केलंच नाहीस. निदान त्याच्या बक्षिसांना लाथाडू तरी नकोस. सानू बघ, आपल्या गोणी बाळाची बाजू घ्यायला आली लगेच. मी कुणाचीही बाजू घेत नाहीये. तुझा जो काही हा गाढवपणा चाललाय ना त्याबद्दल बोलते. हो सासूबाई, थांबा थांबा. आधी ऐका तरी त्याला काय म्हणायचंय. आल्या आल्या काय ओरडायला सुरू करताय? ओरडू नको तर काय करू? हा, आरती ओवाळू त्याची. काय करतोय दिसतंय ना. इंद्राबरोबर जे काही झालंय ना ते तुमच्यामुळे झालंय. आणि तू अशी त्याची बक्षिसं लाथाडतोय, तुला लाज नाही वाटत? कसं आहे नाही, आपल्या दादाने खूप बक्षिसं मिळवली. अगं खूप मेडल्स मिळवलेत, पण आज जे मेडल मिळवलंय ना ते खूप मोठं आहे. सासूबाई, भाऊजींनी आज जे केलंय ना त्यामुळे साळगावकरांचं नाव ना खूप मोठं होणार आहे. कार्तिक, नक्की काय झालंय? अगं मुक्ता, आपल्या दादाला ना आज पोलिसांनी जेलमध्ये टाकलंय. भाऊजींना पोलिसांनी अटक केली आहे. जयश्री काकू, सत्तू, सत्तू, हे सगळे काय म्हणतात? इंद्राला पोलिसांनी अटक केली आहे? हा? अरे बोल ना. हो. नाही, ऐकू नाही आलं आम्हाला. जरा मोठ्याने बोल. कार्तिक, आई, देशपांडे सरांच्याकडून फोन आहे. हॅलो जयश्रीताई, मी मालती बोलते. मालतीताई, अहो इंद्राला हो हो जयश्रीताई, मला माहिती आहे, पण तुम्ही ना आधी ताबडतोब इकडे या. अहो पण असं काय करताय? इंद्राला पोलिसांनी अटक केली, आपल्याला तिकडे जायला हवंय आधी. हो हो हो, पण यांनी सांगितलंय की आधी त्यांना इकडे ताबडतोब बोलवून घे. आज काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकूयात म्हणतात. मालतीताई, नक्की काय झालंय मला सांगाल का? जयश्रीताई, शलाकाच्या केसची पहिली तारीख होती, त्यामुळे आम्ही तिकडे निघालो होतो, तर नयननी रस्त्यातच अडवलं आणि केस मागे घ्या म्हणून जबरदस्ती करायला लागला. शलाकाला रस्त्यातच त्रास देत होता तो, म्हणून हे मध्ये पडले तर यांच्याच अंगावर धावून आला.
साळगावकर अगदी वेळेवर पोहोचला आणि तो मध्ये पडला. तर या सगळ्यामध्ये ना थोडी मारामारी झाली. पोलीस ना साळगावकरला पकडून घेऊन गेले. हो अरे देवा. जयश्रीताई ऐका ना, तुम्ही ताबडतोब इकडे निघून या ना आमच्या घरी. हे ना तुम्हाला बोलवायला सांगून कुठेतरी निघून गेलेत. मला खूप भीती वाटते. तुम्ही इकडे या ना आधी. मग आपण इथूनच जाऊयात सोबत. हो 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 मी येते आता, लगेच घरी येते. पण मी तिथे आल्यानंतर लगेच आपण पोलीस स्टेशनला जाऊया. हो 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 आपण मिळूनच जाऊयात ना. तुम्ही आधी इथे या. हो 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 आले आले आले. तू घरीच थांब, मी इंद्राला घेऊन येते. फोन ठेव, चल पटकन. देहू, आईने सासूबाईंना घरी का बोलवलं असेल? सानू, मला काय वाटतं माहिती, आज इंद्रा आणि दीपिकाच्या लव्ह स्टोरीचा दी एंड असेल. खरंच? बेबू, मग आपल्याला त्यांच्या आधी घरी पोहोचून बघायला हवं नाही सगळं? कुठे गेले असतील ग बाबा? काय माहिती दीपू. अगं आई, काय नालायक आहेत ग ते कानविंदे. असं कसं वागू शकतात? दादाला पण काय गरज होती मारामाऱ्या करायची? दीपू, तू ना आता भाऊजींना विसरूनच जा. आज जे काही त्यांनी केलंय ना, त्याच्यानंतर बाबा तुमच्या लग्नाला परवानगी देणं शक्यच नाहीये. आई साळगावकरला पोलिसांच्या तावडीतून सोडवायला हवं. अगं त्यांची काहीच चूक नव्हती. काय माहिती. बघ ना, जाताना तुझे बाबा सांगून गेले की जयश्रीताईंना ताबडतोब बोलून घे. आज काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकू. पण स्वतः कुठे गेलेत काय माहिती. हो ना, मला पण नाही कळत आहे. बाबांनी सासूबाईंना का बोलवलं असेल? ताई, तू तुझे प्रश्न विचारणं थोड्या वेळ बंद करशील का? एकतर ना कोणाचीही परिस्थिती नाहीये तुझ्या प्रश्नांना उत्तर देण्याची. तू शांत बस, नाहीतर नंतर येतेस का? हा, आणि बसायचंच असेल ना तर सोफ्यावर शांतपणे बस. सानू, जरा शांत बस ग. अगं, कसला सोक्ष मोक्ष लागणार हे कळणारच आहे की आपल्याला. काहीतरी मोठं घडणार आहे, एवढं मात्र नक्की. मला तिथे असं तडकाफडकी इथे का बोलवून घेतलं? तिथे इंद्राला अटक झाली आणि तिथे आपल्याला जायला हवं त्याला सोडवायला. हो काकू, आपण जाऊया पोलीस स्टेशनला. फक्त एकदा बाबांना येऊ द्या. सासूबाई, बघा ना, असं का वागतात भाऊजी? पोलिसांनी अटक केली आहे म्हणजे भाऊजींना शिक्षा होणारच. सर माझं म्हणणं तर ऐकून घ्या. सर माझं म्हणणं तर ऐकून घ्या. सर, त्या नयन कानविंदेने शलाकाजींना केवढा त्रास दिला. त्याने हात उगारला सर तुमच्यावर. मी नाही शांत बसू शकलो. मला नाही राहलं सर. मला मान्य आहे मी हिंसा केली, पण सर तुमच्यावर कोणी हात उगारला मी कसा शांत बसणार होतो? मला मान्य आहे मी तुमची तत्व मोडली सर, पण माझ्यासाठी तत्वांपेक्षा महत्वाचे तुम्ही आहात. सर, मी माफी मागते तुमची, पण तुमच्यावर कोणी हात उगारत असेल आणि माझ्या इंद्राने जर त्याला शिक्षा केली असेल ना, तर मला अभिमान आहे त्याचा. अहो, आज तर तुम्ही सगळं तुमच्या डोळ्यांनी पाहिलंय ना. मला सांगा, काय चुकलं हो साळगावकरचं? हे बघा मामा, प्लीज. कोणी काही बोलणार नाही. आता मी बोलेन ते सगळ्यांनी ऐकून घ्यायचं. इंद्रजीत साळगावकर माझा आदर्श विद्यार्थी. हिंसा माझ्या तत्वात बसत नाही हे माहीत असूनही तू बँकेच्या वसुलीचं काम करायचास.
माझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवलीस, ही खूप मोठी चूक केलीस. पण या पलीकडे जाऊनही तू खूप मोठा गुन्हा केलायस. त्याची शिक्षा मी तुला देणार. ही तुझी शिक्षा आहे साळगावकर. त्या दिवशी मी तुझ्या हातातून दीपूचा हात काढून घेतला होता ना, पण आज हा मनोहर देशपांडे तुझ्या हातात माझ्या मुलीचा हात देतोय आणि सांगतोय तुमचं प्रेम मला मान्य आहे. मला माफ कर साळगावकर. मला असं वाटत होतं तुमच्या प्रेमामुळे दीपून तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली, पण सगळं उलट होतं रे. पट्टी माझ्याच डोळ्यावर होती, माझ्या तत्वांची. मला तुमचं प्रेम कधी समजलंच नाही रे. माफ करा मला साळगावकर. सर, गुरुने माफी मागायची नसते, गुरुने फक्त आशीर्वाद द्यायचा असतो. सर, आज मी जो काही आहे तो फक्त तुमच्यामुळे आहे सर. तू मला म्हणाली होतीस ना, साळगावकर आणि दीपूचं प्रेम जेव्हा मला समजेल तेव्हा तुम्ही म्हणाल प्रेम असावं तर असं. आणि आज मी मान्य करतो, प्रेम असावं तर दीपू आणि साळगावकर सारखा. हो जयश्रीताई, साळगावकर आणि दीपूच्या लग्नाची तयारी करायला हवी आता. उद्याच आपण कांदे पोहायचा कार्यक्रम करून घेऊया. इंद्रा, आता इथं आपण आधी पहिल्यांदा आपल्या घरी जाऊया. लग्नाची तयारी पण बाकी आहे ना. आई, या सगळ्याची काय गरज आहे? इंद्रा, मोठ्या कष्टाने उभं केलंयस तू हे घर, आणि या घरातनं तुला बाहेर पडावं लागलं. तुझा अपमान झाला, पण आता तू स्वतःला सिद्ध केलंयस. मग तुझं छान स्वागत नको का करायला? इंद्रा, तुला आठवतंय मी जेव्हा हे घर सोडून जात होते तेव्हा काय म्हणाला होतास की आई, तुझ्याशिवाय या घराला घर पण नाही. पण खरं सांगू तुला, तू या घराचा आत्मा आहेस, आणि तू या घरात नसशील ना
तर या घराला काहीच अर्थ नाही. सुखी राहा. आज खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा साळगावकरांच्या घराला शोभा आली. वेलकम बॅक.